सांगतील चल. हरेश आणि जयदेव सलामीची जोडी 5 षटकांचा सामना आहे. भाईंदर बॉईज वर्सेस आर के मोरवा. नक्कीच सकाळच्या क्षेत्रामध्ये अम्मू 11 नक्कीच अम्मू 11 संघाने बाजी मारलेली आहे. सर्व फायनल मध्ये पोहोचलेले आहेत. चावी आहे ना मग गाडी पण असेल. याला ओरड पाहिजे. ही नाही आहे ना तुझी. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. स्ट्राईकला कोण आहे? हरेश. स्ट्राईकला हरेश, नॉन स्ट्राईकला जयदेव. पहिले षटक घेऊन येत आहे भाईंदर बॉईज कडून विकीशा. विकीशा अतिशय चांगला गोलंदाज आहे. पाच षटकांचा सामना आहे. विकीशा पहिली गोलंदाजी. स्ट्राईकला हरीश. पाणी दे रे, पाण्याची बॉटल दे त्याला. हो देख ना उधर है. सामन्याला सुरुवात होते. आमचे पंच नितीन वारे यांचा इशारा येतोय. सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू विकी यांचा. हरीश साडी. पहिला चेंडू अवांतर चेंडू आहे. लगेच डगआउट मध्ये टाळ्या येतात. श्री गणेशा होते 1 धावाने. अवांतर धावाने संघाची सुरुवात होते. पहिला चेंडू अवांतर लागतो विकी. पुढचा चेंडू अतिशय चांगला स्टायलिश फटका. स्ट्रेट ड्राईव्ह खेळतोय. एकदा सहज पूर्ण होईल. एकच धावेवर थांबावं लागतं. स्वतःच खात बोलतोय हरेश. स्ट्राईकला येतोय जयदेव. बघा या 5 षटकामध्ये 60+ धावा होणं गरजेचं आहे. सकाळपासून आपण पाहतोय 70, 75, 83. या मॅच मध्ये किती धावा होतील. विकीशा यांचा पुढचा चेंडू. स्ट्राईकला जयदेव. पुन्हा एकदा चांगला फटका म्हणता येणार नाही आणि फलंदाज बाद. सस्त्यामध्ये वाद होतोय. पहिला आजरा बसतोय 2 धावेवर. कोण चाललाय? कोण आहे? नाव काय बॅट्समनचं? अनिकेत. अनिकेत जातोय. पहिला आजरा बसला 2 धावेवर. आता अनिकेत जातोय.
2 चेंडू 2 धावा आणि 1 गडी बाद. सामना चालू आहे आरके मोरवा वर्सेस बांदर बॉयज. पुढचा चेंडू विकी शाह स्ट्राईकला लेफ्ट हँड फलंदाज. ऍडव्हान्टेज आहे या फलंदाजाला. मात्र षटकार मारायचा असेल तर टायटॅनिक बोटच्या 4थ्या माळ्यावर लावल. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. निर्धाव चेंडू जातोय. चेंडू झाले ते 3, धावसंख्या आली ती 2 आणि गडीबाद 1 जयदेवच्या रूपाने. पुढचा चेंडू विकी शहाचा. जोरदार मारलेला हा फटका कितपत योग्य ठरतोय. फलंदाज बाद. ऍडव्हान्टेज लेग साइडला होता आणि फटका जातोय तो साइडला, त्यामुळे फलंदाज बाद होतोय. दुसरा आधार बसतोय अनिकेतच्या रूपानं. राहुल येतोय. नक्कीच पहिले षटक आहे. सिंगल डबल वर जोर द्यायला पाहिजे होता. आपले प्रमुख फलंदाज इथे 2 गडी बाद झालेले आहेत. थोडस प्रेशर मध्ये असतील आरके मोरवा संघ. सामन्याला सुरुवात करायला पाहिजे. दोन चेंडू बाकी आहेत ना. 4 चेंडू झाले आहेत. 2 गडी बाद 2 धावा. आता मात्र राहुल येतोय. पुढचा चेंडू विकी शाह यांचा. अतिशय चांगला फटका. 1 धाव येतोय. फक्त एकच धाव थांबावं लागेल. पराग आहे तिथे. पराग फील्ड पर्यंत 1 धाव मिळते. नक्कीच पहिले षटक आहे. आपले गडी बाद झालेले आहेत. थोडस सावरावं लागेल. थोडस शांत पद्धतीने खेळावं लागेल. शेवटच्या 2-3 ओव्हर मध्ये हाणामारी करूया असाच विचार चालला असेल. फुलटा डिलिव्हरी आहे. चांगला फटका आहे. गॅप मध्ये होता मात्र एकच धाव मिळेल. 1 धावने धावसंख्येत बदल. धावसंख्या आली ती 4. षटक संपतोय पहिला. अतिशय चांगलं षटक भाईंदर बॉयजच्या गोलंदाजाने केलेला आहे. विकी शाह याने 1 षटक टाकलं, 4 धावा दिल्या आणि महत्वाच्या 2 गडी बाद केले आहेत. हे बांधलं नसतं तर खपलो असतो. एक इनिंग तसंच नाही, खराब आता झाली. समजलं ना. आता थोडंसं अजून बाजू टेकून घ्यायचं किंवा काहीतरी असं करून घ्यायला लागेल. बॅनर बिनर चांगला मोठा घेऊन इकडे केवढं बॅनर पुष्प होतं. तीच आखी पट्टीच घ्यायला लागेल आपल्याला. म्हणजे परफेक्ट तिथे होऊन जाईल. सगळं काढायचं. नाही असं कपडा घेऊन कर. हा बस तेवढंच. आणि मोठाच घ्यायचा. तेच करूया. मुनाफ येतोय. मुनाफाच आहे ना रे. वैयक्तिक पहिलं व संघाचं दुसरं षटक घेऊन येतो मुनाफ. अतिशय चांगला चेंडू. वेगवान चेंडू टाकण्यामध्ये माहीर मुनाफ. पहिला चेंडू निर्धाव टाकतोय. थोडस शांतता पसरलेली आहे कारण की आरके मोरवा संघाच्या 2 गडी बाद झालेले आहेत. पुढचा चेंडू मुनाफ यांचा.
पुन्हा एकदा चांगला फटका आहे, मात्र क्षेत्ररक्षक आहे एकच धाव. बघा आता फिल्डिंग करताना आत्मविश्वास वाढला असेल, कारण की पहिले षटक त्यांच्या बाजूने लागलेला आहे. 2 गडी बाद केले आहेत त्यांनी, त्यामुळे सुरुवात चांगली व्हायला पाहिजे. पुढचा चेंडू अतिशय चांगला चेंडू आहे, एकच धाव मिळेल. आता क्षेत्ररक्षण झाले, दुसरी धाव होईल का? आणि 2 धाव पूर्ण होत आहेत. या 2 धावाने धावसंख्येत बदल, धावसंख्या पोहोचते 7 वर. षटक चालू आहे दुसरं, धावसंख्या लिहिते 7. दुसऱ्या षटकातील 3 चेंडू झालेले आहेत, गडी बाद झालेत ते 2. शॉर्ट मध्ये हा चेंडू होता, मोठा समाचार घ्यायला पाहिजे होता, मात्र तसं काही घडत नाही आहे. एकच धाव, धावसंख्या लिहिते 8. अजूनही दुसऱ्या षटकातील 2 चेंडू बाकी आहेत. पुन्हा एकदा चांगला चेंडू, ब्लॉकल चेंडू बांधून ठेवलाय, अप्रतिम चेंडू. शेवटचा चेंडू मुनाफ यांचा. अतिशय, ओ माय गॉड, अतिशय चांगला कॅच, फलंदाज बाद होतोय. बघा आता कोण उतरलंय, उमेश वाघ. नक्कीच हा महत्वाचा फलंदाज असेल. जसं मागच्या सामन्यामध्ये अभिषेकने गेम चेंज केला होता, तसा या फलंदाजामध्ये कुवत आहे, काही होऊ शकतं. षटक संपले 2, धावसंख्या आली ती 8, गडी बाद झाले ते 3. वैयक्तिक पहिल्या व संघाचं 3रं षटक घेऊन येतो मुन्ना. मुन्ना येतोय. पहिला चेंडू मुन्ना यांचा, फुलटा डिलिव्हरी आहे, हलक्या हाताने खेळलं. नक्कीच बघितलं आपल्या समोर कोण आहे, उमेश वाघ आहे, जास्तीत जास्त स्ट्राईक देणं गरजेचं आहे. धावसंख्या आली 3-9. स्ट्राईकला येतोय उमेश वाघ. अतिशय चांगला फटका, प्रोफेशनल टाईप. पहिला व्यवस्थित चेंडू बॅटवर घेतला, पहिला चेंडू व्यवस्थित बॅटवर घेतोय. धावसंख्या दुहेरी आकड्यामध्ये बसते, धावसंख्या लिहिते 10. षटक चालू होते 3रं, 2 चेंडू झालेले आहेत. 3रा चेंडू मुन्ना यांचा, स्ट्राईकला हरीश. राहुल आहे का? हरीश आऊट झाला बाय मित्रा, हरीश आऊट झालाय. या 2 धावा आहेत ना राहुल मध्ये. पुढचा चेंडू अतिशय चांगला फटका, बघूया चेंडू जाईल. ओ माय गॉड, काय चाललंय? बाइंडर बॉईजने फेविकॉल लावूनच आलेले आहेत. उमेश वाघ सारखा फलंदाज सस्त्यामध्ये बाद होतोय.
नक्कीच हा कॅच पकडल्यानंतर भावेश पाटील यांची आठवण झाली मला. मालजीपाडा येथे मास्टरचा संघ खेळत होता तेव्हा भावेश पाटील यांनी सुद्धा असाच कॅच पकडला होता. दीपेश जातोय. दीपेश सहा बॉल 5. पप्प्याने टाकली ओव्हर. पप्प्या स्लो टाकीते म्हणून रे फसली. मुलांचा पुढचा चेंडू स्ट्राईकला आहे दीपेश. अतिशय चांगला फटका कवळबाई खेळतोय. एक धाव पूर्ण होते. दुसरी धाव सुद्धा पूर्ण होते. डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू जातोय. 2 धाव मिळतात. या 2 धावने धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचते 13. अजूनही तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे. दीपेश आणि राहुल. मात्र चांगला फटका मात्र फलंदाज बाद होईल. काय चाललंय आरके मोरवा एकदम नितेश जातोय. नक्कीच सकाळपासून आपण षटकाराची आतिषबाजी बघत होतो तेजेश. मात्र या सामन्यामध्ये आरके मोरवा संघ नक्कीच सोमवारचा दिवस भाजी खाली असेल यांनी. आणि हवा सुद्धा नाही आहे. शांत वातावरण. तेवढी शांत पद्धतीची बॅटिंग इथे पाहायला भेटते. मुनाफ षटक संपते. तिसऱ्या धावसंख्या आहे ती 13. वैयक्तिक दुसरं व संघाचा 4थं षटक घेऊन येते. अतिशय चांगला फटका बघूया. मात्र एक धाव पूर्ण. दुसरी धाव सुद्धा पूर्ण होते. नक्कीच परागला हा कॅच घ्यायला पाहिजे होता. मात्र फिटनेस मध्ये थोडेसे कमी पडतात. या 2 धावाने धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचते ती 15 वर. हो नाही यो आता गेला. राहुलने 2 रन काढले. पुन्हा एकदा बॅटची एज लागते. एक धाव रोखू शकत नाही. एक धावाने धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचते ती 16. डगआउट सुद्धा शांत झालेला आहे. अतिशय चांगला फटका आहे. मात्र पराग आहे तिथे. गचाळ क्षेत्ररक्षण. नक्कीच या मुलाने फेविकॉल लावून आला नाहीये. या 2 धावने धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचते ती 18 वर. अजूनही 9 चेंडूचा खेळ बाकी आहे. अवांतर चेंडू आहे. बघा अंपायरशी वादविवाद करू नका. धावसंख्या आली ती 19 धावा झालेल्या आहेत. पुढचा चेंडू अतिशय चांगला चेंडू आहे. वेगवान चेंडू. एकच धाव. धावसंख्या पोहोचते ती 20 वर. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. नक्की षटकार यायला पाहिजे. एखादा षटकार थोडीशी पावर देऊन जाईल आरके मोरवा संघाला. आता मात्र लाईन आणि लेंथ मध्ये भटकतोय.
अवांतर चेंडू आहे. धावसंख्या पोचते ती 21 धावा. आणि सहज 2 धावा पूर्ण होतील का? फलंदाज बाद होते इथे. राहुल बाद होते. रनआउटच्या रूपाने पार्थ जाते. पार्थ नाही, विशाल. विशाल जाते. गडी बाद झालेत ते. किती विकेट पडलेत? 6 गडी बाद झालेले आहेत. या षटकातील एक चेंडू बाकी आहे. पण काल मुदत गेला, फोटो काढत होतो. शेवटचा चेंडू. अतिशय चांगला फटका आहे. 2 धावा डिक्लेअर असतील तिथे. 2 धावेचा इशारा येतो. पंच नितीन वारे. धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचते ती 24. 6ची सरासरी मेंटेन ठेवले आर के मोरवा संघाने. आता शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकात जर थोडीशी टप द्यायची असेल तर या षटकामध्ये 2 ते 3 षटकार यायलाच पाहिजे. नक्की सुरुवात चांगली व्हायला पाहिजे तेजस. कोणत्याही सामन्याची सुरुवात चांगली व्हायला पाहिजे. सलामीची जोडी अतिशय चांगली असायला पाहिजे. सुरुवात करून चांगली दिली पाहिजे. नक्कीच मागचे 10 वर्ष अगोदर आपण पाहिलं तर रवी भगत ज्यांच्या नावाने आपण हा चषक ठेवलाय, तू पाहिलं नसशील. ओपनिंगचा फलंदाज होता. त्याच्या जोरावर आपण भरपूर सामने जिंकले. सुरुवात चांगली करून द्यायचा. बॉलरचं नाव सांग. बॉलर कोण आहे? सुनील. सुनील येतोय. शेवटचं षटक. कान मंत्र दिस काहीतरी. शेवटचं षटक. नक्कीच 2 ते 3 षटकार पावर देऊन जातील. थोडासा जोश येईल. पहिला चेंडू सुनील यांचा. अतिशय चांगला फटका आहे. मात्र पराग आहे तिथे. कोणती चूक करत नाही. एकच धाव. धावसंख्या 25 वर पोहोचते. स्ट्राईकला येतो विशाल. रिव्हर्स ॲडम करतोय. मात्र चेंडूचा संपर्क होत नाही. निर्धाव. नक्कीच रिव्हर्स मारल्यावर नंदन पाटील यांची नेहमी आठवण येते मला. मात्र आज एक षटकार मारलाय. अतिशय चांगला चेंडू. स्लोअर 1 चेंडू होता. लेग ब्रेक चेंडू होता. एकच धाव. पुढचा चेंडू. अतिशय चांगला चेंडू आहे. खोदून काढलाय.
मात्र एकच धाव. काय या इनिंग मध्ये एखादा षटकार येईल का? फुलटॉस डिलिव्हरी होती, लॉलीपॉप डिलिव्हरी होती, नक्की षटकार यायला पाहिजे होता. मात्र एकच धाव. आता मात्र शेवटचा चेंडू, या इनिंगचा शेवटचा चेंडू. ही पहिली इनिंग असेल या इनिंग मध्ये षटकार लागले नाहीत. चौका पण नाही लागला. शेवटचा चेंडू. स्लो रन चेंडू. नक्कीच फलंदाज बाद होईल का? फलंदाज बाद होते. सुनीलच्या खात्यामध्ये आणखी एक विकेट जाते. संघ थांबतोय 28 वर. आता इथून बाइंडर बॉयजने पुणे टीम इथे डगआउट इथे आम्ही बनवला आहे, तिथेच बसायचं आहे. नक्की धावा कमी झाल्या आहेत. जर हा सामना जिंकायचा असेल तर अचूक टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल. सुरुवातीला हुकमी गोलंदाज वापरावे लागतील. पहिले 2 षटक महत्वाचे असतील. पाणी नाही आहे. संपलाय पाणी. पाणी संपलाय का बघ. ए नंदू, पाणी संपलाय रे. अरे बाटला तो घेऊन जा आणि पॅरेलालचे त्यांचे आण. तुला काय पाहिजे ते पण घे. बॉटल आहे का बघ पाण्याची इथे. हे घे आहे का पाणी? आहे ना. आता मात्र भाईंदर बॉईज यांना 30 चेंडू 29 धावा करायचे आहेत. नक्कीच सामना जिंकायचा असेल तर भाईंदर बॉईज संघाला ऑल आउट करावं लागेल, तेव्हा हा संघ सामना जिंकू शकेल. कान मंत्र व्यवस्थित द्यावे लागतील. गोलंदाजाला वारंवार सांगावं लागेल या लाईन लेनवर टाक. नक्कीच मला एक सामना आठवतोय. बाईक घे आणि बाटला घेऊन ये ना. बघ पहिला संपलाय का बघ. सलामीची जोडी संत्या आणि मॅनेजर. बॉल मॅनेजर आणि संत्या. काय नाही नंदू. नंदूनी 6 मारलाय आज. बहुत हैवी है रे. अरे नहीं जमेगा तेरे को बोल रहा हूँ. आणि एक तर वॉचमॅनने पहिल्याच
चला सामन्याला सुरुवात करायची. नितीन वारे आमचे प्रमुख पंच नितीन वारे. बॉलरचं नाव सांगायचं. बॉलर दीपेश नितेश नितेश. तीच चेंडू 29 धावा करायचा आहे. अतिशय चांगला फटका आहे. त्याला माहिती आहे सिंगल डबलने हा सामना आपण सहज आपल्या खिशामध्ये टाकू शकतो. पहिल्या चेंडूवर श्री गणेश होतोय. संत यांचं खातं बोलतंय. एक धावणे आणि स्ट्राईकला येतोय मॅनेजर. मॅनेजर यांचा बॅट आणि बॉलचा व्यवस्थित संपर्क आला नव्हता. मात्र एक धाव देऊन जाईल या फटक्यावर. एनपी स्पोर्ट्स उत्तन या संघाचा संघनायक तयार राहायचा आहे. यानंतरचा सामना तुमचा आहे. पुन्हा एकदा चांगला फटका पॉइंटच्या वरतून मारण्याचा प्रयत्न. एक धाव मिळेल. दुसऱ्या धावाचा पण प्रयत्न होत आहे आणि 2 धावा सुद्धा पूर्ण होत आहे. 2 धावा मिळत आहेत. या 2 धावने धावसंख्येत बदल. धावसंख्या आली ती 3. 4 धावा झाले. माफ करा. पुढचा चेंडू आता मात्र लाईन आणि लेंथ भरकटतोय. आधीच आपलं बँक अकाउंट कमी आहे. तिथे अवंतर धावा. धावसंख्येत बदल. धावसंख्या ती 5. पुढचा चेंडू अतिशय चांगला फटका. एकच धाव मिळेल. या एक धावने धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचते ती 6. अभी धीरे धीरे उसको नीचे खींचना पड़ेगा. फुल टॉस डिलिव्हरी होती. नक्कीच 2 ते 3 वर्षा अगोदर जर मॅनेजरला हा चेंडू भेटला असता तर हा षटकार असता. मात्र वर्कआउट करणं गरजेचं आहे मला वाटतंय. शेवटचा चेंडू. बघा क्रिकेट खेळायचं आहे तर फिटनेस मध्ये राहावं लागेल. फुल टॉस डिलिव्हरी मात्र थोडेसे आणि मला वाटतं क्षेत्रक्षक थोडेसे कमी पडत आहेत. कॅच ड्रॉप करतोय. नक्कीच सराव करणं खूप गरजेचं आहे. सरावामध्ये कॅच पकडणं गरजेचं आहे. नक्कीच मी सुद्धा तेच करतो. आता मात्र त्यामुळे मास्टर मध्ये सुद्धा आम्हाला कुठेतरी लपवावं लागतं. जेव्हा आम्ही सुरुवात केली होती तेव्हा क्षेत्ररक्षणाच्या जोरावर आम्हाला टीम मध्ये घेण्यात आलं होतं. नक्की स्वतः आमचे रवी भगत सरांनी आम्हाला पहिली मॅच खेळवली भाईंदर बॉईजच्या ग्राउंडवर. बॉलरचं नाव सांगायचं. बॉलर नेम विशाल येतो. विशाल कामगिरी करावी लागेल.
बघूया विशाल यांचा पहिला चेंडू स्ट्राईकला मॅनेजर. पहिला चेंडू अतिशय चांगला चेंडू होता, मात्र एक धाव देऊन जाईल. प्रणित पुढचा चेंडू अतिशय चांगला चेंडू बॅकफुटला जाऊन पॉइंटला पंच करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही आणि निर्धाव जातो चेंडू. धावसंख्या थांबली ती 8 वर. अशीच प्रत्येक गोलंदाजाला अशीच डिलिव्हरी टाकावी लागेल. डॉट बॉल जास्त टाकावे लागतील. पुढचा चेंडू विशाल यांचा. आता मात्र खराब चेंडू होता, मात्र बॅटला ब्रश करून चेंडू जातोय. एकच धाव मिळेल. नक्कीच चेंडू बॅटला लागला नसता तर अवांतर जाऊ शकला असता. मोठा कप द्यायला पुढचा चेंडू रनअप मध्ये थोडेसे चुकतायत. डेड बॉलचा इशारा येतोय. काय चाललंय? विशाल थोडेसे रनअप मध्ये चुकतायत. चेंडू 29 धावा करायचे. षटक चालू होते दुसरं. धावसंख्या आली 9. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकातील. विशाल यांचा पुढचा चेंडू मॅनेजर साठी. शॉर्ट चेंडू आहे. चेंडू जातोय. डिक्लेरेशन झोन आहे तिथे. 2 धावा आहेत. या 2 धावाने धावसंख्येत बदल. धावसंख्या दुहेरी आकड्यामध्ये पोहोचते. धावसंख्या पोहोचते ती 11. ओम ब्रह्मदेवचा शुभ आकडा 11 आहे. तोच आकडा समोर येतोय. आता मात्र पुढचा चेंडू अतिशय चांगला फटकाय आणि तिथे फक्त 2 धावा डिक्लेअर आहेत. फक्त आणि फक्त 2 धावा. या 2 धावाने धावसंख्येत बदल. धावसंख्या आली ती 13. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. आता मात्र चेंडू जाईल क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि फलंदाज बाद होतोय. मॅनेजरच्या रूपाने पहिला हादरा बसतोय. पहिला गडी बाद होतोय मॅनेजरच्या रूपाने. धावसंख्या 13 असताना षटक संपते दुसरं. धावसंख्या आली ती 13. गणेश जातोय. आता मात्र समीकरण आहे 18 चेंडू आणि 16 धावणार आहे. 18 चेंडू 16.
आणि ओके कट टीम सुद्धा सुस्तावल्या असतील या मॅच मध्ये, प्रेक्षक सुद्धा वैतागले असतील, कारण की एखादाही षटकार एखादा चौकार आला नाहीये. आमचे कॅमेरामॅन सुद्धा थंडावलेले आहेत. नक्कीच सगळ्यांची झोप उडवण्यासाठी स्पेशल चाय येतोय. बॉलरचं नाव सांगायचं पार्थ. पार्थ येतोय. स्ट्राईकला संत्या, सलामीला आलेला फलंदाज संत्या. अतिशय चांगला चेंडू आहे, निर्धाव जातोय चेंडू. नक्की संत्याला अजूनपर्यंत मी रिव्हर्स मारताना पाहिलं नाही या मॅच मध्ये. नक्कीच नेहमी त्याचे व्हिडिओ मी पाहत असताना बघतोय की रिव्हर्स वर जास्त फोकस केले त्याने. पुढचा चेंडू अतिशय चांगला फटका आहे. बघूया, एक धाव पूर्ण झाले. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होत नाही. नंदन पाटील आजच्या सामन्यामध्ये एक षटकार मारलेला आहे त्याने. 10 बॉल खेळलो, एकच बॉल खेळलो. तो सुद्धा चेंडू त्याने पार केला होता. फेवरेट फटका आहे त्यांचा. माझी ऍड केली का नाही नंदू पाटील? सातच अरे ऍड केली का नंदू पाटील? नक्कीच. पुढचा चेंडू स्ट्राईकला येतोय. गणेश चाय वाला जल्दी आ, मर जाएंगे जल्दी आ. पुढचा चेंडू पार त्यांचा. स्ट्राईकला गणेश. नक्कीच अवंतर चेंडू आहे. या अवंतर धावणे धावसंख्येत बदल. धावसंख्या परिस्थिती 15. अजूनही 14 धावेची गरज आहे. दे चाय दे पहिल्या. उत्तम संघाचा कर्णधार कोण आहे? अभिषेक आहे. उत्तम संघाचा कर्णधार लगेच यायचा आहे. अतिशय चांगला फटका आहे. टायटॅनिक बोटच्या चौथ्या माळ्यावर चेंडू गेला का? बॉल द्यायचा आहे, बॉल द्यायचा आहे. षटकार आहे. बॉल दे ना. भेटला का बॉल? दे ना चाय, दे ना दे ना. विकेशा को पहले दे, उसने ही सब कमर तोड़ा है सबका. पहले मेरे को दे. मेरे पैसा दिया है क्या? वेल प्लेड यार. मी शालीन काय घेतो? निर्धाव गेला. चेंडू जातोय निर्धाव. नक्कीच आमचे गुणलेखक तेजस पाडेल. पुढचा चेंडू. ओ माय गॉड, काय झालंय? डेटचा इशारा येतोय. तुम्ही घरी बसल्या बसल्या या मॅचचा आनंद घेतोय त्याचं एकच कारण आहे, डिका स्पोर्ट्स. नक्कीच ते सुद्धा विचार करत असतील मॅच थंड आहे मात्र आमचं नाव का घेत नाहीये. फुल टच. काय झालंय? वाईटचा इशारा येतोय. याला संध्याकाळचे नाही सांताक्लॉजचं कपडे घालून फिरू. चेतन राऊत थोडेसे नाराज आहे. चहा पिऊन जायचंय. दादा घे, भाऊजीने चहा घ्या ना, चहा घ्या. भाऊजीने सांगितलं चाय सांगितलंय. अतिशय चांगला चेंडू, निर्धाव चेंडू.
यो काय आहे तुझा हा, एक मिनिट. 23. 6 धावेची गरज आहे. चेंडू बाकी आहेत, ते शेवटचा चेंडू बाकी आहे. 13 चेंडू 6 धावा. फुलटॉस डिलिव्हरी, नोचा इशारा आलेला आहे. 1+2. नोचा इशारा, फ्रीडचा इशारा येईल. पुढचा चेंडू, शेवटचा चेंडू आहे. अतिशय चांगला फटका आहे, मात्र किती धावा देऊन जाईल? फक्त 2 धावा. 2 धावाने धावसंख्येत बदल. धावसंख्या परिस्थिती 27. अजूनही 2 धावेची गरज आहे. याला दे, याला बटर पण आण. हे बटर द्या ना. आणि मला ते चहा पिली टोस्ट पण पण आण. ते पहिल्या वरती देत जा चहा. हा, तो बघ. चौथं षटक घेऊन येतो. गोलंदाज कोण आहे? सुमित काय करतोय? 2 धावेची गरज आहे. अतिशय चांगला चेंडू आहे, ब्लॉक खालचा चेंडू आहे. अप्रतिम चेंडू होता, मात्र हे चेंडू सुरुवातीला यायला पाहिजे होते. पुढचा चेंडू, 1 धावेची गरज आहे. अतिशय चांगला चेंडू नाही आहे, अवांतर चेंडू आहे. सामना जिंकतोय वायनर वाईज संघ. कॉंग्रॅच्युलेशन आणि हार्ड लक आरके मोरवा संघ. नाणेफेक लगेच करून घ्यायचं. उत्तम संघाचा कर्णधार मामूस आहे माझा तो. टॉस करतो. ए बाबू